नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मदत करत होते. तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी खोट्या जामीनदारांच्या आणि कागदपत्रांच्या आधारावर जामीन मिळवून देणाऱ्या वकिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पुण्यातील वकिलांचं हे रॅकेट नेमकं काय काम करत होतं आणि पोलिसांनी या रॅकेटचा छडा कसा लावला, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. पुण्यात गुन्हेगारी आणि गुन्हेगार दोन्ही वाढत आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. अशा सराईत गुन्हेगारांना जामीन मिळवण्यासाठी जामीनदार मिळत नाहीत. अनेक लोक या सराईत गुन्हेगारांना घाबरून जामीनदार होण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खावी लागते. अशा जामीनदार न मिळणाऱ्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरून बनावट जामीनदार उभे करून त्यांना जामीन मिळवून देणाऱ्या वकिलांची आणि त्यांच्या साथीदारांची टोळी पुण्यात कार्यरत होती. या वकिलांकडून बनावट जामीनदाराचे दुसऱ्या नावे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ऑनलाईन 7/12 बनवला जात होता. नावात बदल करून अगदी खऱ्यासारखी कागदपत्र बनवली जात होती. रेशन कार्डवर तर चक्क पुरवठा विभागाच्या उपायुक्तांचा रबरी स्टॅम्प देखील मारला जायचा आणि एवढंच काय तर त्याखाली सही सुद्धा केली जायची. त्यानंतर या खोट्या कागदपत्राचं प्रतिज्ञापत्र करून न्यायालयीन सहाय्यक अधीक्षकाकडून त्याची पडताळणी केली जायची. पुढे न्यायालयात हजर केल्यानंतर हे जामीनदार अगदी शिताफीनं खोटं बोलायचे आणि याच खोट्यांच्या जोऱ्यावर गुन्हेगारांना जामीन मिळत होते. त्यामुळेच वानवडी पोलिसांच्या तपास पथकानं या टोळीचा सापळा रचून छडा लावलाय. बनावट जामीनदारांच्या या रॅकेटबद्दलची गोपनीय माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्याच आधारावरती परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या निर्देशांनुसार वानवडी पोलिसांनी लष्कर कोर्टाच्या आवारामध्ये सापळा रचला. या सापळ्यामध्ये संतोष कुमार तेलंग नावाच्या एका बनावट जामीनदार असलेल्या व्यक्तीसह आणखी 5 जण अडकले. या सगळ्यांनाच पोलिसांनी ताब्यातही घेतलं. मात्र यातला एक जण गर्दीचा फायदा घेऊन अगदी शिताफीने पळून जाण्यात यशस्वी ठरला. तरी बाकीचे हे सगळे जे आरोपी आहेत, या आरोपींनी आपण पैसे घेऊन हे सगळं करत असल्याचा कबुली जबाब सुद्धा दिलेला आहे आणि याविषयीची सगळी सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. आपल्याला काय दाखवू शकतो आता पूजा विलास कुमार यांचे आधार कार्ड आहे. त्या आधार कार्ड मध्ये फक्त नंबर चेंज केला जायचा आणि नंबर चेंज करून अशी कागदपत्र सादर केली जाईल. आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काय दाखवायला आणलेले कागदपत्र आहेत. फोटो तोच असायचा, परंतु मजकूर नंबर चेंज करायचा आणि माननीय न्यायालयामध्ये नाझर यांना सदर कागदपत्र दाखवून त्याची पडताळणी करून न्यायालयामध्ये जामीन कामी त्यांना उभं केलं जायचं. जे मुंबईवरून डमी जामीनदार उभे केले जायचे किंवा त्या डमी जामीनदाराचे जे बोगस कागदपत्र बनवले जायचे आणि जे वकील या जामीनदारांना न्यायालयासमक्ष हजर करायचे, त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही तांत्रिक तपास केला असता यांचे सर्वांचे आपसात एकमेकाशी संपर्क आहे. त्याचबरोबर या आरोपींनी न्यायालयाकडे त्यांचा कबुली जबाबही दिलेला आहे. या भक्कम पुराव्याच्या आधारावरती आम्ही यातील दोषी वकिलांना काल अरेस्ट केले आहे. तुम्हाला याच्यामध्ये दिले डेट ऑफ अरेस्ट पहिले 5 जे अरेस्ट केले, संतोष कुमार शंकरराव तेलंग, जितेंद्र करंगुटकर हे ठाण्यामधून आलेले होते. संजय पडवळ हे मुंबईमधून आलेले होते. सुभाष कोत्रे हे आंबेगाव येथून आलेले होते. ज्ञानेश्वर शिंदे हे चाकसमान खेड पुण्याहून आलेले होते. काय सर नाव काय? आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांची नावं वाचतो. जे बोगस जामीनदार मुंबईहून आणले जायचे. संतोष कुमार तेलंग, वय 32 वर्ष, राहणार हडपसर. जितेंद्र करंगुटकर, वय 39,
राहणार दिवा ठाणे शहर, संजय पडवळ वय 42 वर्ष राहणार मुलुंड वेस्ट मुंबई, सुभाष तोत्रे राहणार आंबेगाव पुणे वय 40, सुभाष धोत्रे तोत्रेचं. ज्ञानेश्वर शिंदे वय 55 राहणार खेड पुणे, सुजित सकपाळ वय 36 राहणार मुरुड वेस्ट मुंबई, दर्शन शहा फुलगेट कॅम्प पुणे एज वय 45, इराजी शिंदे वय 60 वर्ष मोशी हवेली, गोपाळ कांगणे पिंपरी कोर्टाच्या बाजूला पिंपरी पुणे वय वय 35 वर्ष, ॲडव्होकेट असलम सय्यद वय 45 वर्ष वैदवाडी हडपसर, ॲडव्होकेट योगेश जाधव वय 43 वर्ष हडपसर पुणे. असे एकूण 11 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत. पोलिसांकडून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ॲडव्होकेट असलम सय्यद, ॲडव्होकेट योगेश जाधव यांनाही अटक झाली असून बनावट व चोरीचे रबरी शिक्के तयार करून देणारा दर्शन अशोक शहा, बनावट रेशन कार्ड तयार करून देणारे पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे, गोपाळ पुंडलिक कांगणे यांनाही पकडण्यातही पोलिसांना यश आले. सर, बनावट जामीनदारांचं हे सगळं जे प्रकरण रॅकेट पुण्यामध्ये उघडकीस आलेलं आहे, या सगळ्यामध्ये कायद्यात नेमकं काय सांगितलेलं आहे आणि या सगळ्याचा आता त्यांच्या पुढच्या करिअरला कसा फटका बसू शकतो? सर्वप्रथम जी घटना जी झाली आहे त्याच्यात अटकेत असलेल्या दोन्ही वकिलांचा घटनेशी कोणताही संबंध नाही. त्यांना जी अटक करण्यात आलेली आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि अतिशय आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो, कारण का वकिलांचा त्या घटनेशी कोणताही संबंध नाही. जी काय बनावट जामीनदारांची टोळी आहे त्याच्यामध्ये सर्व प्रमुख आरोपींनाही याआधी 5 तारखेला अटक करण्यात आली होती. एकूण 9 आरोपी अटकेत होते. त्यांच्याकडनं जे काही साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे ते सगळं पोलिसांकडे उपलब्ध होतं. तरीही 25 ते 30 दिवसांनंतर घटनेच्या ह्या 2 वकिलांना अटक करण्यात आलेली आहे. वकिलांचा त्या घटनेशी संबंध नसतानाही कोणत्या कारणाखाली अटक करण्यात आलेली आहे हे काल न्यायालयामध्ये पोलिसांनी जी काही बाजू मांडली त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं आणि ती सगळी कारणं अतिशय चुकीची कारणं आहेत. हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास काल आणून दिलेलं आहे आणि न्यायालय त्याच्यावरती योग्य ती कारवाई नक्कीच करेल याची आम्हाला आशा आहे. सर, जर या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणताय तसं जर नसून या वकिलांचा जर यामध्ये कुठे काही दोष आढळला तर मग त्यांची सनद रद्द होऊ शकते का, किंवा मग पुढे प्रॅक्टिस करण्यासाठी काही प्रॉब्लेम येऊ शकतात का? सर्वप्रथम कालचं जे काय प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्या वकिलांचा कोणताही दोष नाही हे आम्ही नक्कीच अधिकाराने सांगू शकतो, कारण का ते सगळ्यात जो काही तपास झालेला आहे त्या गुन्ह्याची जी व्याप्ती आहे, गुन्ह्याची जी काही FIR रजिस्टर्ड आहे त्याच्यामध्ये वकिलांचं कोणतंही नाव सुद्धा नाही आणि कारण नसताना कोणत्या आकसापोटी जर अटक करण्यात आलेली असेल तर त्याच्यात सनद रद्द होण्याचा प्रश्न येतच नाही, कारण का त्यांना त्या घटनेशी संबंधच नाही. आणि सर, कायदा काय सांगतोय अशा पद्धतीचे बनावट किंवा डमी जामीनदार उभं करण्याच्या बाबतीत कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत आणि किती शिक्षा होऊ शकते या सगळ्या प्रकरणात? या सगळ्या प्रकरणात जी जास्तीत जास्त शिक्षा ही 10 वर्षाची आहे. कायदेशीर प्रक्रिया त्याच्या बाबतीत अतिशय क्लिअर आहे. आणि राहिला प्रश्न वकिलांच्या संदर्भातला, तर वकिलांनी त्या गोष्टीचा फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या कायद्याप्रमाणे जर का कोणतेही बनावट जामीन देण्यात आलेले असतील तर वकील जे तिथं आयडेंटिफाय करतात तर त्यांना तुम्ही साक्षीदार बनवू शकता. तुम्ही त्यांना आरोपी बनवण्याचा कोणताही अधिकार हा पोलीस मशिनरीला नाही. ही कायद्याची बाबी एकदम प्रक्रिया एकदम क्लिअर आहे. या प्रकरणातील आरोपी ॲडव्होकेट असलम सय्यद आणि ॲडव्होकेट योगेश जाधव यांनी आत्तापर्यंत तब्बल 24 गुन्हेगारांना अशा प्रकारे जामीन मिळवून दिले होते. त्यांच्याकडून तब्बल 91
बनावट रेशन कार्ड आणि 11 आधार कार्ड जप्त करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. मात्र या आरोपींनी ज्या गुन्हेगारांना जामीन मिळवून दिले ते जामीन आता रद्द करणार का, या गुन्हेगारांची नव्यानं चौकशी होणार का आणि त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात होणार का, असे प्रश्न उपस्थित होत असतानाच दुसरीकडे मात्र बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी हे सर्व आरोप फेटाळून लावल्यानं आता या प्रकरणाची नव्यानं चौकशी केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.